दरम्यान महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या पूर्वी म्हणजेच मतदान सुरू होण्यापूर्वी अनेक ठिकाणी हिंसाचार झालाय। निवडणूक पूर्व हिंसाचार हा आजही सुरू असलेलं पाहायला मिळालं। कालच्या दिवसापासून म्हणजेच मंगळवारपासून प्रचार संपल्यानंतर या घटना घडतायत। यात बुधवारी झालेल्या घटनाक्रमामध्ये अनेक जण जखमी झाले। काही ठिकाणी चाकू हल्ला झालाय, वाहनांची तोडफोड आणि मारहाणीच्या घटना दिसतायत। याची आता एक तपशीलवार चित्रफीत आपल्या समोर येते, ती आता आपण पाहणार आहोत। आता आपल्या समोर प्रातिनिधिक स्वरूपातली 4 दृश्य आहेत। मतदानाच्या आधी राज्यात झालेल्या ठिकठिकाणी हिंसाचाराला स्पष्ट करण्याच्यासाठीची ही दृश्य पुरेशी आहे। धुळ्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला करण्यात आला। अहिल्यानगरमध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये रक्तरंजित संघर्ष झालेला पाहायला मिळाला। त्यात चाकू हल्ला आणि हाणामारीच्या घटनेमुळे 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मालेगावमध्ये एमआयएमचे उमेदवार विशाल अहिरे यांच्या वाहनावर हल्ला झालाय, त्याच्या काचा फोडण्यात आल्या। सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला झाला। भाजपा कार्यकर्ते शेखर कलगुटगी यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली।